प्रशांत कोरटकर विरोधातला तपास अपूर्ण का आहे असा सवाल उपस्थित करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी कोल्हापूर पोलिसांना नोटीस बजावली आहे। नागपुरातील प्रशांत कोरटकर यांना छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणाला जवळपास 1 वर्ष उलटून गेलं। मात्र अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाहीये। या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकर याला सरकारमधून कुणाचं संरक्षण आहे का असा सवाल इंद्रजित सावंतांनी उपस्थित केलाय। सरकार या प्रकरणात गंभीर नसेल तर यापुढे न्यायालयीन लढाई लढणार असा इशारा देखील त्यांनी दिला। अजूनपर्यंत जी काय ते चार्जशीट होऊन ते पुढं सगळं प्रकरण जायला पाहिजे होतं ते गेलेलं नाही। आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत होतो, पण वेगवेगळी कारणं देत ते कशामुळं थांबवलंय, ते पुढं कुठं कोण त्याचे रक्षक आहेत का शासनामध्ये, अशी एक शंका आम्हाला निर्माण झाल्यामुळं काल आमचे वकील ॲडव्होकेट आशिम सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू।